राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून टोटल 6,000 रुपये मिळणार असल्याची माहिती स्वतः राज्य सरकारने सांगितली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते, परंतु आता सरकारच्या माध्यमातून या योजनेचा लाभ 93,26,000 शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज स्वतः ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। काही दिवसांपूर्वीच तुम्हाला पंतप्रधान महाकिसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आले आहे। ही एक आनंदाची बातमी असतानाच आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे, म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार ही प्रतीक्षा शेतकरी बांधव करत होते, परंतु शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आलेली आहे, म्हणजे की टोटल आता 6,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6,000 का मिळणार? का नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झालेली आहे? हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झालेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी असं स्पष्टपणे अधिकृत सांगितलं आहे की टोटल 3,000 रुपयाचा हप्ता करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी उशीर होण्यामागचे कारण हेच आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 1,500 रुपये सरकारच्या माध्यमातून वितरित केले गेले, परंतु आता सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं आहे, सरकार मागे पुढे न पाहता आता डायरेक्ट 6,000 रुपये पगार शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणार आहे। परंतु आता लक्षामध्ये का शेतकरी बांधवांनो, राज्य शासनाने आज फक्त 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पगार 6,000 रुपये जमा करण्याची माहिती दिलेली आहे काल रात्री। म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आता जवळपास काही या ठिकाणी तासांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांची या ठिकाणी बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये असा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेण्यात आलेला आहे। अनेक शेतकरी PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते। ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री साहेबांकडे पत्राद्वारे गेली तेव्हा त्यांनी तातडीने आज महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पाडली। बघा काही तासांपूर्वीच्या ठिकाणी बैठक पार पडली होती, बघा जवळपास 6 तास झाले असते त्या बैठकीला। त्यामुळे आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः ट्विट करून एक महत्त्वाची माहिती दिली आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 3,000 नाही तर टोटल 6,000 रुपये मिळणार आहे आणि वाढ पण करण्यात आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून ही चर्चा सुरू होती, वाढ झालेली आहे नाही झालेली आहे, परंतु आज स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये एकच वेळी मिळणार होते, पण 2 ऑगस्ट रोजी फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये आल्यामुळे शेतकरी अत्यंत नाराज होते। परंतु त्याचमुळे आता उर्वरित राहिलेली रक्कम कधी मिळणार असे शेतकरी बांधव प्रश्न विचारित होते। कृषी कार्यालयामध्ये काही शेतकरी बांधव प्रश्न विचारित होते, अनेक या ठिकाणी न्यूजच्या माध्यमातून शेतकरी बांधव प्रश्न विचारित होते। त्यामुळे आज तत्काळ मुख्यमंत्री साहेबांनी ही महत्त्वाचा निर्णय जारी केला असून 14 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार आहे। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता जर तुम्हाला हप्ता मिळण्यामध्ये काही अडचण आली तर एक मोबाईल क्रमांक पण देण्यात आलेला आहे। त्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता अशी चौकशी करण्यात येणार आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मला मिळाला नाही तर का मिळाला नाही अशी चौकशी शेतकऱ्याला करता येणार आहे। बघा सर्वात आधी याच 14 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे। काही शेतकऱ्याला मोबाईलवर PM किसान महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला, तर काही शेतकऱ्याला लक्षामध्ये घ्या PM किसान महासन्मान निधी योजनेचा मेसेज पण आला नाही, परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते। आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करायचा आहे। आधार कार्डला लिंक करून पासबुक पण आधार कार्डला लिंक करायचे आहे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे। अन्यथा असे होईल तुम्हाला पैसे येऊ शकतात नाही तर नाही पण येऊ शकतात। त्यामुळे तात्काळ तुम्हाला या ठिकाणी आधार लिंक करून घ्यायचे आहे। 2 ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला आहे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे टोटल 6,000 रुपये जमा होणार आहे। हे पैसे फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सुरुवातीला बघा
तुम्हाला 4,000 रुपये एकत्र दोन्ही योजनेचे मिळून येत होते. परंतु बघा आता शेतकऱ्याला असे वाटले होते की आम्हाला सोबतच 4,000 मिळणार, परंतु तसे झाले नाही. कारण आता याचे लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व जे आपलं राज्य सरकार आहे यांनी असे ठरवले होते आता शेतकऱ्याला बैलपोळा म्हणजे की बैलपोळ्याच्या सणाच्या निमित्त एक मोठं गिफ्ट देवा. त्यासाठी या ठिकाणी जी वाढ कधीच झाली नाही, अनेक दिवसापासून वाढ झाली नमो शेतकरी योजनेमध्ये अशी चर्चा सुरू होती. पण आता खरोखर वाढ झालेली आहे. टोटल 6,000 रुपयांचा हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे व्यक्ती असेल तर लक्षामध्ये घ्या, लाडकी बहीण योजनेमुळेच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला थोडासा विलंब लागला होता. परंतु सरकारचे जेव्हा हे लक्षामध्ये आले तेव्हा सरकारने हे पैसे सर्वात आधी फक्त याच 14 मध्ये मिळणार असल्याची माहिती सांगितली आहे. मग राहिलेला जिल्ह्याला हप्ता कधी मिळणार तर बघा, राहिलेला जिल्ह्याला हप्ता उद्यापासून मिळणार, परंतु आज फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार आहे. बघा, या योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना अशी केली आहे, या लाभाचा फायदा बघा कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे. आता काही कुटुंबामध्ये असे होते, मुलगा मुलगी नवरा बायको असे घरामध्ये 4 व्यक्ती असतात. प्रत्येक जणाच्या नावावर 1 एकर किंवा 2-2 एकर जमीन असते. त्यामुळे आता असे चालणार नाही. फक्त आणि फक्त या ठिकाणी घरामधील कुटुंबामधील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, मागच्या वेळी ज्याप्रमाणे PM किसान योजनेचे पैसे सर्वात आधी याच जिल्ह्यामध्ये आले होते, त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा याच जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहे त्यांना आता टोटल 6,000 रुपये मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या 14 जिल्ह्यांची आणि 8 बँकांची या ठिकाणी माहिती सांगितली आहे. बघा, या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का ते तुम्हाला आता लगेच तपासून पाहायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या, सरकारने ही योजनेचा निधी सोडण्यासाठी 2 वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेल्या आहे. आता लक्षपूर्वक बघा, 14 जिल्ह्यांची यादी आणि टोटल 8 बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. फक्त या 14 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी आणि या 8 बँकेमध्ये पासबुक असलेले शेतकरी या लाभासाठी पात्र असणार आहे. चला तर सर्वात आधी आपण त्या बँका पाहून घेऊया, कोणत्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी सोडण्यात येत आहे. तर बघा, सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की SBI, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र बघा, नंतर बँक ऑफ इंडिया, नंतर HDFC बँक बघा, नंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, नंतर कोटक महिंद्रा बँक, नंतर इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा. बघा, या बँकेमध्ये जर तुमचं पासबुक असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे. बघा, या 8 बँकालाच अगोदर प्राधान्य देण्यात आलेले आहे. बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ही सर्वात मोठी सरकारी बँक असून सर्वात जास्त शेतकऱ्यांचे खाते याच बँकेमध्ये उघडले आहे. आता शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या, तुम्हाला तर आता रक्कम मिळणारच, परंतु ते कोणते महत्त्वाचे 14 जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार आहे. आता त्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. तर बघा, त्यामधील जो काही जिल्हा आहे तो म्हणजे की पहिला जिल्हा आहे हिंगोली जिल्हा, दुसरा जिल्हा आहे अमरावती जिल्हा, तिसरा जिल्हा आहे वाशिम जिल्हा, चौथा जिल्हा आहे अकोला जिल्हा, 5वा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा, 6वा जिल्हा आहे यवतमाळ आणि 7वा जिल्हा आहे वर्धा, 8वा आहे जालना, 9वा आहे छत्रपती संभाजीनगर, 10वा आहे नांदेड, 11वा आहे बीड, 12वा आहे धाराशिव, 13वा आहे परभणी आणि शेवटचा 14वा जिल्हा आहे लातूर. बघा, तुमचा जिल्हा जर या 14 जिल्ह्यांच्या यादीपैकी एका जर जिल्ह्याच्या मध्ये तुम्ही जर राहत जर असाल तर तुम्हाला देखील आज नमो शेतकरी योजनेचे टोटल 6,000 रुपये मिळणार आहे. आता बघा, पुन्हा एकदा यादी पाहून घ्या, म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेले आहे. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, हप्ता आज येणार, हप्ता उद्या येणार, परंतु सत्यामध्ये खऱ्याने बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा झाली नव्हती. परंतु आता सरकारने अधिकृतपणे अशी तारीख जाहीर केली आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या. काही शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहे, काही शेतकऱ्याला नमोचा पण मिळत नाही आणि PMचा पण मिळत नाही. त्यांना सर्वात महत्त्वाचं एक काम करायचं आहे, सर्वात प्रथम पोस्ट बँकचे खाते उघडून ठेवायचे आहे. बघा, जर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बँकचे जर खाते उघडले, आता पोस्ट बँक आणि पोस्ट ऑफिस हे दोन्ही एकच बँक आहे, याचे खाते उघडून जर तुम्ही अर्जंट KYC करून घेतली तर जे नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये
बघा तुम्हाला मिळायचे आहे ते मिळणार आहे. जर तुम्हाला PM चा लाभ मिळत नसेल तर तात्काळ तुम्ही पोस्ट ऑफिसचे खाते उघडा, पोस्ट बँकचे खाते उघडा आणि तात्काळ KYC करून घ्या. कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल. बघा अशी महत्त्वाची माहिती स्वतः राज्य सरकारने दिली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.